आज टायटल असं होतं की सागर सेठनी बनवली मटण थाळी. त्या टायटलच्या माध्यमातून मला असं सांगायचं होतं की सागर सेठनी मटण बनवलं होतं आणि आपल्याला दुपारी त्यांनी जेवणाला आमंत्रण बी केलं होतं. तर आपण दुपारी जेवणासाठी त्यांच्या घरी गेलतो आणि स्वतः सागर सेठनी आपल्याला स्वतः त्यांनी भाजी बनवली होती आणि त्याच्यामुळे खूप अशी भाजी सुंदर झाली, म्हणजे छान झाली, खाण्यासाठी एकदम चविष्ट, एकच नंबर झाली. आणि म्हणूनच मी सागर सेठचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद सागर सेठ. एकच नंबर भाजी झाली आणि भाजी मटण कसं झालं हे तर तुम्हाला व्हिडिओमधून कळलंच. आता वास सुटलेला आहे चांगल्या प्रकारे. आता सागर सेठनी मस्त टेस्ट. आता सागर सेठ पुढचं काय करायचं? पुढचं मीठ टाकायचं, थोडंसं मीठ, अजून कोथिंबीर टाकायची. हा 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 बोला. कोथिंबीर अजून. आता तुम्ही असं कोथिंबीर टाकले का आताच पाणी सुटले बनायच्या अगोदर. परतून घेतलेलं आहे मस्त, एकच नंबर. सागर सेठ आत्ता भाजी बनवत आहेत, चिकन फ्राय. हे आहे सागर सेठ. पण आता इथं काय उजेड नाही, एवढा अंधार कोण पडलाय? लाईट नाही ना? लाईट गेली का? तरी आज सागर सेठची हाताने आज मटण फ्राय खायचं आपल्याला. कसं टेस्ट होणार आहे आता सागर सेठच सांगणार आहे शेवट, खाल्ल्याच्या नंतरच कळेल. आता पिसं टाकायला लागलेत मसाल्यात, त्यानंतर पेस्ट टाकून परतून घेणार मस्तपैकी. आणि बघा आता मसाल्यात खाली वर करून परतून घेतल्याच्या नंतर एकच नंबर टेस्ट. आणि किरण सेठनी जर व्हिडिओ पाहिला तर वा वा वा, असं तोंडाला पाणी सुटेल त्यांच्या. आणि ते आम्हाला दोनच्या मसाला लावून टेस्ट एक नंबर. पिवळं पाणी, रस्सा, हा हा तुर्रम. सागर सेठचा डायलॉग असंच असतं. रस्स्यातलं मटण मस्त भाकरून भातन. कसं सागर सेठ तुमची एक भाषा द्या का? कसं लागतंय म्हणतो. काय छान लागन ते खायला. अण्णा शिजलाय घ्या मग, काय नाही खाली. बोल ना. नाही शिजलाय, मगच पहिले मी शिजलाय, फक्त म्हणून मोकळा झाला तर बघा. नाही हा 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 एकच नंबर सागर सेठ. सागर सेठनी कोथिंबीर मस्त घेतलेली आहे वाटीत, पाण्याची बॉटल, थंडगार वातावरणात मस्तपैकी भात, मस्त भाजी. हे तुमचा डायलॉग फेमस करायचा आहे आम्हाला. मस्त तुमच्या हाताने आदूर भात टाका, भातावर टाका वरून आंध्राबुनी भात टाका त्याच्यावर. आणि मस्तपैकी त्याच्या शर्वा आदूर भात, नंतर शर्वा, नंतर मटण, हे कोथिंबीर, कांदा. तुमचा डायलॉग. काय मस्त लागते मटण. काय ते वा 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 वा, काय छान. काय तो भात. मित्रांनो जेवायला कोणी नसेल तर कांदा कसा लागतो, गोड गोड. मटण खाल्ल्यावर भारी वाटले. आता सुस्ती आली. आता मस्तपैकी तरी खाल्ली, बनवायला वेळ दिला, तर इथून पुढं छान वाटलं. कमेंट करून सांगा. काढता येत नाही की? येतं ना काढायला. उडी आणायची. उरमुडी हाणायची. ओ उरमुडी हाणायसारखं की किती खोल आहे. हो, हे वर कसं जातं याच्यावर काय नाही जायचं, इथूनच काढायचं. इथूनच काढायचं का? कशाने काढतो? कोयता फेकून मारायचा काय? आमच्याकडे आहेत ना माणसं, बरोबर आहेत नारळ काढायला. किती पैसे देणार? फुकाट तुम्हाला 2 आणि आम्हाला 2. म्हणजे 2ला 2 देणार? 2ला 2 देणार. बरं चालेल. तुमची चक्कूचं कसं आहे आता? चक्कूचा कधी येईल? भरपूर चक्कू आला राव. पूर्ण ह्यावेळेस फळ चांगलं आहे ना? चक्कू आल्या आम्हाला द्या. हो. आणि ते पेरूचं देणार ना. पेरूचं कुठे आहे तुमचं? पेरू नाही आमच्याकडे. ते आहे नारातला पेरू? नाही, ते गोड आहे, ते लोकांना नाही द्यायचं. असं गोड आहे का म्हणून द्यायचं नाही का? असंच का? असंच करीत जा भाऊ. कुठे? हां हाय पेरूचं. काय पेरूचं बी आहे, हे समोर दिसतं नाही पेरूचं, पण देत नाहीत आपल्याला. गोड आहेत म्हणून इकायला नाही देत. त्यांची इच्छा नाही द्यायची, पण आपण चोरून नेणार. कसं दारात आहे ना, मित्राला देणार. गाडी लावायची दारात, टपकून वर चढायचं, पेरू काढायचे. आपल्यासाठी काही नाही. कधी बी या, मीठ लावून खायचे. मीठ लावून.